नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आगरी सेनेच्या प्रमुखपदी श्री प्रदीप राजाराम साळवी यांची एकमताने नियुक्ती। आगरी सेनेचे संस्थापक व प्रमुख, महाराष्ट्र राज्य ओबीसी महामंडळाचे प्रथम अध्यक्ष दिवंगत स्वर्गीय माननीय राजारामजी साळवी साहेब यांचे दिनांक 6 जून 2026 रोजी झालेल्या दुःखद निधनानंतर संघटनेच्या प्रमुख पदावर निर्माण झालेली रिक्त जागा भरण्याबाबत आज दिनांक 27 जून 2026 रोजी आगरी सेना मध्यवर्ती कार्यालय कळवा, ठाणे येथे मध्यवर्ती कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। सदर बैठकीमध्ये संघटनेचे कार्य अखंड, शिस्तबद्ध व प्रभावीपणे सुरू राहावे, तसेच दिवंगत राजारामजी साळवी साहेब यांनी उभारलेली सामाजिक चळवळ अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे सर्व सदस्यांनी मत व्यक्त केले। त्यानुसार मध्यवर्ती कमिटीसमोर श्री प्रदीप राजाराम साळवी यांची आगरी सेना अध्यक्ष व कामगार एकता प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। या प्रस्तावास उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सर्वानुमते पाठिंबा देत एकमताने मंजुरी दिली। नवीन प्रमुख म्हणून श्री प्रदीप राजाराम साळवी यांच्या नेतृत्वाखाली आगरी सेनेचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व संघटनात्मक कार्य तसेच कामगार एकताच्या माध्यमातून कामगारांना न्याय देण्याचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यात येईल असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला। तसेच संघटनेची नवीन कार्यकारिणी लवकरच संघटनेच्या नियमांनुसार गठीत करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली। आगरी सेना परिवाराने राज्यभरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच आगरी समाज बांधवांना नवीन नेतृत्वास सहकार्य करून संघटना अधिक बळकट करण्याचे आवाहन केले आहे। या प्रसंगी बैठकीत कैलास पाटील यांनी प्रस्ताव मांडला असता गजानन भोईर यांनी अनुमोदन दिले व अध्यक्षपदाचा प्रस्ताव चंदूलाल घरत व मेघनाथ पाटील यांनी प्रदीपजी साळवी यांना सुपूर्द केला। या प्रसंगी राहुल साळवी, मनीषा पाटील, प्रकाश नरसाना, मंगेश शेलार, चंद्रकांत ठाणकर, नारायण अंधाडे, रवींद्र पाटील, सचिन मते, मनोज साळवी, संजय फुलोरे, संपत डावखर, विजय जोशी, जयेंद्र खुणे या मध्यवर्ती कमिटीच्या सदस्यांनी एकमताने मंजुरी देण्यात आली व सर्व सदस्यांनी नवीन अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद कार पाटील, कळवा, ठाणे।